यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदिती तटकरे। ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी चुकी ई-केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई-केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। तर नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई-केवायसी साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत, तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकला असेल किंवा तुमची ई-केवायसी करायची बाकी राहिली असेल तर टेन्शन घेऊ नका। राज्य सरकारने तुमच्यासाठी एक फार मोठा निर्णय घेतलाय। नक्की काय आहे हा निर्णय आणि मिळालेल्या आश्वासनानुसार 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार पाहूयात। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले नव्हते त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी ई-केवायसी ची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। विशेष म्हणजे ही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला घाई करण्याची गरज नाहीये। पुढील 6 महिन्यांचा कालावधी यासाठी देण्यात आलाय। त्यामुळे ज्या महिलांचं ई-केवायसी बाकी आहे त्यांनी ही संधी अजिबात दवडू नये आणि आपली प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्यावी। आता वळूयात सर्वात मोठ्या प्रश्नाकडे, हप्ता 2100 रुपये कधीपासून होणार? निवडणुकांच्या काळात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मिळणारी आर्थिक मदत 1500 रुपयांवरून वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं। या वाढीव हप्त्याबाबत बोलताना आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ही योजना सध्या अत्यंत यशस्वीरित्या सुरू आहे, पण हप्ता कधी आणि किती वाढवायचा याचा अंतिम निर्णय खुद्द मुख्यमंत्रीच घेतील। म्हणजे सध्या तरी महिलांना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार असून 2100 रुपयांच्या वाढीव लाभासाठी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे। थोडक्यात सांगायचं तर सरकारने सध्या तरी या बहिणींना दिलासा दिलाय ज्यांचं ई-केवायसी बाकी होतं। त्यामुळे जर तुमचं ई-केवायसी अपूर्ण असेल तर लगेच पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचे 1500 रुपये हे अडकणार नाहीत। आता राहिला प्रश्न 2100 रुपयांचा, तर मुख्यमंत्री हा निर्णय कधी घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया, तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते। ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ते साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ GR ला आम्ही कुठेही हे करत नाही आहोत। त्या मूळ GR मध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल। त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या GR नुसार जे लाभार्थी
या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये असणार आहेत, त्या पद्धतीनं ते कंटिन्युएशन असणार आहे. 2100 रुपयांची संपूर्ण 2100 मिळणार अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन केलं होतं. ते आश्वासन जनतेला हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार आहे? 2100चा हप्ता मिळणार का? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री, की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल. 2.5 कोटी महिला या संपूर्ण महिलांची संख्या आहे, खाली होऊ शकते म्हणजे लाभार्थ्यांची पात्रतेची संख्या कमी होऊ शकते. आता जे आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या ज्या काही उत्पन्नाचा मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे. त्याबाबत आहेत महिला त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल तर काय सांगा? ई-केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. ई-केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहील. त्या विरोधकांसाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या बहिणींनो, तुम्हाला ह्यामधली दुसरे कोणत्या योजनांचा लाभ भेटते का? तुम्ही कमेंट करून सांगा. जसे की आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं, आता नमो शेतकरी योजना, जे PM किसान वगैरे असेल तर ह्या योजनांचं कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ भेटते का? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना